आपण रोजच्या आयुष्यात डीसी मोटर्स बघतो. पंख्यांमध्ये, मोठमोठ्या मशीन्समध्ये आपण त्यांना वीज देतो आणि त्या आपल्याला फिरणारी शक्ती देतात. सोपं आहे, बरोबर? पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण दिलेली सगळीच्या सगळी ऊर्जा कामात बदलते का? नाही. तर मग ही उरलेली, हरवलेली ऊर्जा नक्कीच जाते कुठे? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. हे तर सगळ्यांनीच अनुभवलं असेल नाही का? कोणतीही मोटर थोडा वेळ चालली की ती गरम होते. हा अगदी रोजचा अनुभव आहे. पण ह्या साध्या दिसणाऱ्या गोष्टीमागे एक महत्त्वाचं इंजिनिअरिंगचं सत्य दडलंय. ही जी उष्णता आहे ही नक्की आहे तरी काय? तर ही उष्णता म्हणजे काही जादू वगैरे नाहीये. ही आहे वाया गेलेली ऊर्जा, शुद्ध भौतिकशास्त्र. ऊर्जेचं जेव्हा रूपांतर होतं तेव्हा त्याचा हा एक थेट परिणाम असतो. म्हणजे बघा, जेव्हा आपण लॉस किंवा ऊर्जाहानी असं म्हणतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा आहे की आपण दिलेली वीज 100% कामात लागत नाहीये. तिचा काही हिस्सा उष्णतेत बदलतोय आणि ही उष्णता आपल्या काहीच कामाची नाही. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपला आजचा आधार असणार आहे डीसी मोटर लॉसेसवरचं हे पाठ्यपुस्तकाचे एक पान. आपण थेट मूळ स्रोतामधूनच याची उकल करणार आहोत. ही लॉसेस समजायला सोपे जावेत म्हणून त्यांना आपण अदृश्य चोर म्हणूया का? विचार करा, हे असे चोर आहेत जे मोटरच्या आतच लपून बसलेत आणि तिची शक्ती, तिची पॉवर हळूहळू सोडतायत उष्णतेच्या रूपात. चला तर मग आता या चोरांना एक एक करून पकडूया. हे जे अदृश्य चोर आहेत ना, किंवा हे जे लॉसेस आहेत, ते मुख्य करून 3 प्रकारचे असतात. असं समजा की मोटरच्या एकूण शक्तीवर लागलेला हा एक प्रकारचा अदृश्य टॅक्स आहे. तर आपल्या संशयितांच्या यादीत 3 मोठी नावं आहेत. पहिले आयर्न लॉसेस, जे मोटरच्या लोखंडी कोअरमध्ये होतात. दुसरे कॉपर लॉसेस, जे आतल्या तांब्याच्या तारांमध्ये म्हणजे वाइंडिंगमध्ये होतात. आणि तिसरे मेकॅनिकल लॉसेस, जे घर्षणामुळे वगैरे होतात. चला तर यांची एक एक करून चौकशी सुरू करूया. सगळ्यात आधी घेऊया पहिल्या गुन्हेगाराला, आयर्न लॉसेस. हे लॉसेस होतात थेट मोटरच्या हृदयात, म्हणजे तिच्या लोखंडी कोअरमध्ये. आणि या सगळ्याच्या मागे आहे चुंबकीय क्षेत्र, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड. आणि गंमत म्हणजे या चुंबकीय गुन्हेगारांची पण एक टोळी आहे. यात 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला हिस्टेरिसिस लॉस. म्हणजे काय? तर कोअरच्या चुंबकीय अवस्थेत सतत बदल होत असतो ना, त्याला होणारा विरोध. आणि दुसरा आहे एडी करंट लॉस, म्हणजे कोअरमध्येच तयार होणारे छोटे छोटे बिनकामाचे करंट्स. आता या हिस्टेरिसिस लॉसच्या फॉर्म्युलाकडे जरा बघा. यातलं सगळं गणित नाही समजलं तरी चालेल, पण 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि बीटा मॅक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्डची ताकद. याचा अर्थ अगदी सरळ आहे. जेवढ्या वेगाने मॅग्नेटिक फील्ड बदलेल आणि जेवढं ते स्ट्रॉंग असेल तेवढा हा लॉस जास्त, म्हणजे तेवढी जास्त उष्णता तयार होणार. मग या चोराला पकडायचं कसं? इंजिनियर्स यावर काय करतात? तर आपलं हे पुस्तक सांगतं की हा लॉस कमी करण्यासाठी आर्मेचर कोर एका खास मटेरियलपासून बनवतात, सिलिकॉन स्टील. या स्टीलचा गुणधर्मच असा आहे की ते चुंबकीय बदलाला कमी विरोध करतं. आता येतो दुसरा चुंबकीय चोर, एडी करंट लॉस. याच्या फॉर्म्युलामध्ये एक मोठी धोक्याची घंटा आहे. इथे फ्रिक्वेन्सी एफ आणि पत्र्याची जाडी टी या दोघांचा वर्ग आहे, म्हणजे स्क्वेअर. याचा अर्थ काय होतो? जर तुम्ही जाडी फक्त दुप्पट केली ना, तर लॉस थेट चौपट वाढतो. त्यामुळे हे दोन्ही घटक कंट्रोलमध्ये ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण इंजिनियर्सनी यावर एक जबरदस्त उपाय शोधलाय. ते एक जाड अख्खा लोखंडाचा तुकडा वापरत नाहीत. त्याऐवजी ते काय करतात, पातळ पातळ पत्रे घेतात आणि ते एकमेकांना जोडून कोर बनवतात. यालाच लॅमिनेशन म्हणतात. यामुळे होतं काय की त्या एडी करंट्सना फिरायला जागाच मिळत नाही आणि हा लॉस एकदम कमी होतो. आहे की नाही कमाल आयडिया? ठीक आहे, तर चुंबकीय चोरांना आपण बघितलं. आता वळूया आपल्या दुसऱ्या मुख्य संशयिताकडे, कॉपर लॉसेस. नावावरूनच कळतंय हा लॉस होतो मोटरमधल्या तांब्याच्या तारांमुळे, म्हणजे वाइंडिंगमुळे. हा प्रकार समजायला सगळ्यात सोप्पा आहे. बघा, कुठल्याही तारेतून जेव्हा वीज जाते तेव्हा ती तार थोडी गरम होतेच, बस. हाच तो कॉपर लॉस. याला I²R लॉस असंही म्हणतात, कारण तो किती करंट वाहतोय I आणि त्या तारेचा रोध किती आहे R यावर अवलंबून असतो. आता हा लॉस कुठे होतो? तर मोटरच्या फिरणाऱ्या भागात, म्हणजे आर्मेचर वाइंडिंगमध्ये. याला आपण म्हणतो आर्मेचर लॉस. आणि एवढंच नाही, तर मोटरच्या स्थिर भागात, म्हणजे फील्ड वाइंडिंगमध्ये सुद्धा हाच लॉस होतो. त्याला म्हणतात फील्ड लॉस. म्हणजे सरळ हिशोब आहे, जिथे जिथे तांब्याची तार तिथे तिथे हा चोर हजर. तर हे झाले आपले इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक चोर. पण अजून एक तिसरा चोर बाकी आहे, जो अगदी वेगळ्याच पद्धतीने काम करतो. चला तर आता आपल्या तपासाच्या शेवटच्या टप्प्यात पोचलोय.
आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या चोराला पकडूया. हा चोर ना मॅग्नेटिक आहे ना इलेक्ट्रिकल, हा आहे पक्का मेकॅनिकल. हा ऊर्जा चोरतो घर्षणाच्या म्हणजे फ्रिक्शनच्या रूपात. हे लॉसेस कुठे कुठे होतात? तर मोटरचे जे फिरणारे भाग आहेत ना तिथे. उदाहरणार्थ शाफ्ट, ज्या बेअरिंगमध्ये फिरतो तिथलं घर्षण. ब्रश आणि कम्युटेटर जे एकमेकांवर घासले जातात तिथलं घर्षण. अरे इतकंच काय, जोरात फिरणाऱ्या आर्मेचरला हवेचा जो विरोध होतो ना त्याला विंडेज म्हणतात. तो सुद्धा एक प्रकारचा लॉस आहे. याला सोप्या भाषेत कसं समजायचं तर असं समजा की मोटरने काही खरं काम सुरू करण्याच्या आधीच फक्त मोकळं फिरण्यासाठी जी ऊर्जा लागते ना तो हा लॉस आहे. म्हणजे कामाला सुरुवात करण्याआधीच एक प्रकारचा टोल भरल्यासारखा आहे हे. तर आता आपल्या तपासांती चित्र अगदी स्पष्ट झालंय. आपण मोटरला जी ऊर्जा देतो ती या 3 अदृश्य चोरांमध्ये वाटली जाते. काही भाग जातो चुंबकीय क्षेत्रातील आयन लॉसेसमध्ये, काही जातो वाइंडिंगमधील कॉपर लॉसेसमध्ये आणि उरलेला जातो घर्षणातील मेकॅनिकल लॉसेसमध्ये. आणि हे सगळे चोर मिळून जी ऊर्जा चोरतात तीच आपल्याला उष्णतेच्या रूपात जाणवते. म्हणूनच मोटर गरम होते. आजच्या काळात जिथे आपल्याला ऊर्जेचा प्रत्येक कण वाचवायचा आहे तिथे या लॉसेसना कमी करणं हे इंजिनियर समोरचं एक खूप मोठं आव्हान आहे. पण एक प्रश्न मनात येतोच, आपण ह्या अदृश्य चोरांना कधी पूर्णपणे हरवू शकू का? म्हणजे अशी एक परफेक्ट मोटर बनवणं शक्य आहे का जिथे झिरो लॉस असेल? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, नाही का?